श्री गजानन महाराज आणि त्यांच्या भक्तांच्या अगाध लीलेची ही अद्भुत कथा. एकदा बंकटलाल महाराजांना घेऊन आपल्या शेतामध्ये कणसांच्या भोजनासाठी गेले होते. विहिरीजवळ चिंचेच्या वृक्षाखाली बसण्याची उत्तम व्यवस्था केली होती. कणसे भाजण्यासाठी ठिकठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्यात आला आणि त्यातून निघणारा धूर आकाशात पसरू लागला. त्या धुरामुळे चिंचेच्या झाडावरील मधमाशांचे पोळे खवळले. असंख्यात विषारी मधमाशांनी खाली बसलेल्या लोकांवर आक्रमण केले. प्राण वाचवण्यासाठी सर्व लोक कणसे सोडून सैरावैरा धावू लागले. कुणी डोक्यावर घोंगडी घेतली तर कोणी शेतातून पळ काढला. परंतु या धामाधुमीत आमचे गजानन महाराज पूर्णतः स्थिर होते. त्यांनी शांत चित्ताने स्वतःशीच विचार केला, मीच मधमाशा आहे, मीच ते पोळे आहे आणि कणीच खाणाराही मीच आहे. हजारो माशांनी महाराजांच्या देहाचा वेध घेतला. जणू काही त्यांनी मधमाशांचीच शाल पांघरली होती. त्या माशा महाराजांच्या कोमल देहात विषारी डंख मारत होत्या. पण महाराज मात्र ब्रह्मानंदात मग्न होते. हे दृश्य पाहून बंकटलाल अत्यंत व्याकुळ झाले. ते जेव्हा महाराजांच्या रक्षणार्थ धावून गेले तेव्हा महाराजांनी दिव्य शक्तीने त्यांच्या मनातील भाव ओळखला आणि माशांना आज्ञा दिली, हे किंटिकांनो, पुन्हा आपल्या पोळ्यात जा आणि माझ्या या प्रिय भक्ताला त्रास देऊ नका. आश्चर्य म्हणजे महाराजांचा शब्द ऐकताच सर्व माशा तात्काळ पोळ्यात परतल्या. महाराजांच्या शरीरात माशांचे असंख्य काटे रुतले होते. बंकटलाल यांनी एका सोनाराला बोलावून ते काटे चिमट्याने काढण्यास सांगितले. तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले, या चिमट्याची काहीच आवश्यकता नाही. महाराजांनी आपला श्वास रोखून धरला आणि पाहता पाहता योग सामर्थ्याने ते सर्व काटे आपोआप शरीराबाहेर फेकले गेले. संकट काळात ईश्वराविना दुसरा कोणीही सहाय्यक नसतो. हीच महत्वाची शिकवण महाराजांनी या प्रसंगातून दिली. गण गण गणात बोते